आणि एक मोठी बातमी समोर येते आहे। मुंबईत धारावीमध्ये सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग लागलेली आहे। स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूचा परिसर हादरलाय। अग्निशमक दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। आपण बघतोय धुराचे मोठे लोट खरं तर बघायला मिळत आहेत। मुंबईच्या धारावी परिसरामध्ये हा अपघात घडलाय। सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग लागलेली आहे। दरम्यान स्फोट सुद्धा झाल्याने स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूचा परिसर हा चांगलाच हादरलेला आहे। डेपो का रोड है अफजल भाई। सध्या अग्निशमक दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहेत। आपण दृश्यांमध्ये बघतो स्फोट झाल्याचं दिसतंय। मोठा आवाज झाला आणि या आवाजामुळे संपूर्ण परिसर हा हादरून गेलेला आहे। मुंबईच्या धारावी परिसरामध्ये ही आग लागली आहे। स्नेहा जाधव आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। स्नेहा, ही आग नेमकी कशामुळे लागलेली आणि कधी लागली आहे? नक्कीच मुंबईच्या धारावीमध्ये भीषण सिलेंडर स्फोट झालेला आहे। धारावीच्या पीएमजी कॉलनी या परिसरामध्ये ही जी आग लागलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते। रस्त्यावरती पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीत आग लागल्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती मिळते। घटनास्थळी जर आपण पाहिलं तर अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झालेल्या आहेत। अद्याप जीवितहानी झालेली नाही अशी माहिती समोर येत आहे आणि आपण जर पाहिलं तर त्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण देखील पाहायला मिळते आपल्याला। स्नेहा, नेमका परिसर कसा आहे? आजूबाजूला वस्ती किती आहे? आजूबाजूला काही आपण पाहिलं तर काही इमारती देखील आहेत, त्यामुळेच कोणती जीवितहानी झाली का ही भीती व्यक्त केली जाते। परंतु अद्यापही हीच माहिती समोर येते की कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। ही सतत माहिती समोर येत आहे। परंतु जे परिसराचं वातावरण बघितलं तर भीतीमय असं वातावरण झालेलं आहे। लोक रस्त्यावरती आलेली आहेत, लोक घाबरलेली आहेत, आपल्याला पाहायला मिळते। निश्चित दृश्यांमध्ये बघायला मिळते अतिशय भीषण अशी आग म्हणावी लागेल। धुराचे मोठे लोट बघायला मिळत आहेत। सध्या दोन दृश्य आपल्याला दिसतात, एकीकडे धुराचे लोट तर दुसरीकडे मोठा स्फोट झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। सिलेंडर वाहून नेणारा हा ट्रक होता, ही गाडी होती आणि या गाडीला भीषण अशी आग लागलेली आणि या आगीमध्ये सिलेंडरचा स्फोट सुद्धा झाल्याचं दिसत आहे। या स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूचा परिसर जो आहे तो चांगलाच हादरलेला दिसतोय। सध्या अग्निशमक दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। पुन्हा एकदा जाऊया, आमच्या प्रतिनिधी स्नेहा आपल्या सोबत आहेत। स्नेहा, या परिसरामध्ये जेव्हा आग लागली तेव्हा आजूबाजूला काही गाड्या होत्या का? आपण बघतोय तसा दाटीवाटीचा परिसर दिसतोय। अद्यापही ही माहिती समोर आली नाहीये की तेव्हा तिथे कोणी व्यक्ती देखील होतं का, की आग लागल्याचे पहिलं कोणाला समजलं आणि तसंच तिथे गाड्या देखील होत्या का याची देखील माहिती अद्यापही मिळाली नाहीये। परंतु आता जेव्हा लोकांना गोष्टी समजत आहेत तेव्हा बाहेर येऊन लोक तीच आग बघत आहेत आणि त्यामुळे परिसरामध्ये वातावरण जे आहे ते भीतीमय झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। स्नेहा, खरं तर या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतंय यामध्ये मोठा स्फोट झाल्याचं पण दिसतंय। या गाडीमध्ये सिलेंडर होते, किती सिलेंडर होते किंवा ही गाडी पूर्ण भरलेली होती का, या संदर्भात काही माहिती आहे? किती सिलेंडर होते याची काही माहिती मिळाली नाहीये। परंतु हेच सांगण्यात येते की सिलेंडरचा स्फोट हा भीषण झाला होता, मोठा स्फोट झालेला होता आणि त्यामुळे ही भीषण अशी आग लागलेली आहे आणि आगीची घटना घडताच त्यावेळी अग्निशमन दलाच्या गाड्या देखील त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। स्नेहा, सध्या अग्निशमक दलाच्या किती गाड्या बघायला मिळत आहेत? किती कर्मचारी सध्या बघायला मिळत आहेत? अग्निशमन दलाच्या साधारणपणे 2 गाड्या अद्याप आतापर्यंत पोहोचलेल्या आहेत। आणखी गाड्या येणार आहेत त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या। प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया, मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये एका सिलेंडरचा स्फोट झाल्याचा सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे। सध्या आपण आपल्या स्क्रीनवरती 2 दृश्य बघतोय। मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि आजूबाजूचा परिसर जो आहे तो या स्फोटामुळे चांगलाच हादरलेला दिसतोय। आपण दृश्यांमध्ये बघतोय लोकांची पळापळ सुद्धा या दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते। सध्या अग्निशमक दलाकडून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान अजून सुद्धा धोका असल्यामुळे अग्निशमक दलाकडून विशेष काळजीपूर्वक ही आग विझवली जाते। मुंबईच्या धारावी परिसरामध्ये ही आग लागलेली आहे। सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला ही भीषण आग लागलेली आहे। धारावी परिसरातली दृश्य आहेत। रस्त्याच्या मधोमध खरं तर हा ट्रक दिसतो आणि या ट्रकमध्ये आग लागली। धारावीच्या निसर्ग उद्यान परिसरामध्ये आग लागल्याची माहिती सध्या समोर येते। निसर्ग उद्यान आणि या परिसरामध्ये ही आग लागलेली आहे। या ट्रकमधून सिलेंडर वाहून नेले जात होते आणि या ट्रकला आग लागली आणि दरम्यान या सिलेंडरचा स्फोट झालेला आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतोय। मोठा स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेलेला आहे।
आजूबाजूला आपल्याला अनेक इमारती दिसत आहेत, गर्दी दिसतीये, मोठ्या प्रमाणात झाडं सुद्धा दिसत आहेत. रस्त्याच्या मधोमध हा ट्रक दिसतोय आणि या ठिकाणी आग लागली आणि आगीनंतर या सिलेंडरचा स्फोट झालेला आहे. स्फोटाच्या आवाजामुळे हा परिसर संपूर्ण दणाणून गेलेला बघायला मिळतोय. या दृश्यांमधून आपल्याला खरं तर दाहकता समजून येते किती मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे. मोठा स्फोट या ठिकाणी झालेला आहे. या संपूर्ण स्फोटाच्या आवाजामुळे संपूर्ण जो परिसर आहे तो दणाणून गेलेला आहे. स्फोट झाल्यानंतर नागरिकांची पळापळ सुद्धा झालेली आहे. मोठ्या प्रमाणात सिलेंडर या ट्रकमध्ये असण्याची शक्यता आहे. अग्निशामक दल सध्या ही आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. आपण दृश्यांमध्ये बघतो धारावी परिसर आहे, अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे. आपल्याला रस्ता दिसतो आणि रस्त्याच्या मधोमध हा ट्रक दिसतोय आणि या ट्रकमध्ये सिलेंडर वाहून नेले जात होते. दरम्यान या ट्रकला आग लागली आणि या ट्रकमध्ये असलेल्या सिलेंडरचा स्फोट झालेला दिसतोय. मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीचा मोठ्या प्रमाणात भडका उडालेला दिसतोय आणि या आवाजामुळे संपूर्ण परिसर जो आहे तो दणाणून गेलेला आहे. मुंबईच्या धारावी परिसरातली ही दृश्य, निसर्ग उद्यान परिसरात हा स्फोट झालेला आहे. दरम्यान या ट्रकमध्ये अजून किती सिलेंडर आहेत त्याबद्दलची माहिती येऊ शकलेली नाहीये, पण सिलेंडर वाहून नेणारा ट्रक होता त्यामुळे आपण दृश्यांमध्ये बघतोय एका सिलेंडरचा स्फोट झालेला आपल्याला या दृश्यांमध्ये कळतंय. अरविंद सावंत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. अरविंदजी, आपण बघतोय मुंबईच्या धारावीमध्ये अतिशय दाटीवाटीचा एरिया आणि त्यामध्ये सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला भीषण आग लागली आहे, स्फोट सुद्धा झालेला आहे. ते मी आता तुमच्या फोनमुळे पाहतोय, भयानक आहे सगळं. पण तिथे निवासी वस्ती किती आहेत कल्पना नाही. बाजूला एक इमारत दिसते, कळत नाहीये नक्की त्या इमारतीला कितपत धोका पोचलाय तो. पण ते आता ते पाहावं लागेल. मला वाटतं अग्निशमन दलाच्या गाड्या पोचलेत, पण हे सिलेंडरच्या जवळ जाणं कठीण आहे त्यांना तरी. अगदीच अरविंदजी, आपण बोला बोला. गाड्यांमध्ये अनेक भरलेले सिलेंडर असणार, तिला अचानक लाग लागले, रस्त्याच्या मधोमध आहे, ती इकडे तिकडे पसरतं का याची पहिली काळजी घ्यायला लागेल. बाकी काय, सिलेंडर ओढून कुठे. अरविंदजी, आत्ताच अपडेट येतोय, 12 ते 13 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर येते. हो, येत आवाज येत आहेत ना झाडझड एक सिलेंडरचे. पाहूया आता. पण आम्हाला वाटतं अग्निशमन दल तिथे पोहोचलंय, आपण काळजी घेऊ. बाकी ती पसरता कामा नये याची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. अरविंदजी, खरं तर तसा तो दाटीवाटीचा एरिया आहे, आजूबाजूला बाग सुद्धा आहे, आपल्याला दृश्यांमध्ये रस्ता सुद्धा दिसतोय, मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा दिसतेय. त्याच्या दिसतोय रस्ता, पण रस्त्याच्या मधोमध आहे तो. बाजूची वस्तीला कुठे लागता कामा नये पहिली काय. वस्तीला लागलं तर तो धोकादायक आहे, ती फार मोठा धोका होईल. त्याच्यात निश्चित काळजी घेणं आवश्यक आहे. बाकी अग्निशमन दल प्रयत्न करत असेल. धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. सध्या आपल्यासोबत अनिल देसाई सुद्धा जोडले गेलेले आहेत. अनिलजी, आपण बघतोय धारावी परिसरामध्ये भीषण आग लागली आणि आगीमध्ये सिलेंडरचा स्फोट सुद्धा झालेला आहे. तर पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. पुन्हा एकदा आपण दृश्य बघतोय, स्फोटाच्या आवाजामुळे परिसर हा दणाणलेला बघायला मिळतोय. मुंबईच्या धारावी परिसरातली दृश्य, सिलेंडर वाहून नेणारा जो ट्रक आहे आणि या ट्रकला भीषण आग लागल्याचं दिसतंय आणि या आगीमध्ये 12 ते 13 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आता समोर येते. आजूबाजूचा जो परिसर आहे तो या आवाजामुळे हादरून गेलेला आहे. सध्या अग्निशमक दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान 12 ते 13 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते. धारावीतल्या निसर्ग उद्यानाजवळ हा सिलेंडरचा स्फोट झालेला आहे. आपण या दृश्यांमध्ये जो आवाज येतो त्यावरून आपल्याला याची दाहकता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात स्फोट झालाय, आगीचे मोठे लोट आपल्याला बघायला मिळत आहेत. धारावी परिसर आणि निसर्ग उद्यानाजवळचं हे लोकेशन आहे. या ठिकाणी अनेक छोटे रस्ते सुद्धा आहेत. आपल्याला या दृश्यांमध्ये जो रस्ता दिसतोय त्या ठिकाणी अनेक गाड्या बघायला मिळत आहेत. आजूबाजूला वस्ती आहे, त्या बाजूलाच निसर्ग गार्डन जे आहे, निसर्ग उद्यान जे आहे ते सुद्धा याच ठिकाणी आहे. त्यामुळे विशेष काळजी अग्निशामक दलाकडून घेतली जाते आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान 12 ते 13 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती सध्या समोर येते. मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडर वाहून नेणारा हा ट्रक होता आणि या ट्रकला सुरुवातीला आग लागली आणि
या आगीमध्ये जवळपास 12 ते 13 सिलेंडर जे आहेत त्या सिलेंडरचा स्फोट झालेला आहे. आणखीन एक दृश्य आपल्याला आता सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळतंय. या आगीची नेमकी तीव्रता काय, कशा प्रकारे स्फोट झालाय ते आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहे. एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवरती बघतोय. मोठा स्फोट होतोय. या गाडीमध्ये अर्थातच अनेक सिलेंडर असणार. सिलेंडर वाहून नेणारा हा ट्रक होता आणि या ट्रकला सुरुवातीला आग लागली आणि या आगीमध्ये जवळपास 12 ते 13 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर येते. अतिशय मोठी दुर्घटना म्हणावी लागेल. रस्त्यावरती अनेक लोक सुद्धा आपल्याला आलेले दिसत आहेत. मोठी गर्दी रस्त्यावरती दिसते. सुरुवातीला स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात धावपळ बघायला मिळाली. त्यानंतर सुरक्षित अंतरावरती काही लोक आपल्याला उभारलेली दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती गर्दी दिसते. धारावीचा परिसर तसा हा गजबजलेला आहे. मोठी गर्दी या रस्त्यावरती सुद्धा कायमच असते. या घडामोडीवरती लक्ष असणारच एक छोटासा ब्रेक घेतोय. लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.